मित्रांनो, आज मी तुम्हाला माता लक्ष्मीची एक अशी पवित्र कथा सांगणार आहे जी विधवा स्त्रियांशी संबंधित आहे. मित्रांनो, विधवा स्त्रीकडून फक्त एकच गोष्ट चुपचाप मागून घ्या. जीवनात कधीही कंगाल राहणार नाही, म्हणजे घरात कधीही गरिबी येणार नाही. एक असा रहस्य मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो साधारण नाही. हे कोणतेही सामान्य कथा, घाबरवणारे प्रवचन किंवा सामान्य ज्ञान नाही. हे ते गुप्त ज्ञान आहे जे आमच्या शास्त्रांनी नेहमी सांभाळून ठेवले होते. मित्रांनो, काळाच्या ओघात हे रहस्य सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही, पण जर ते योग्य वेळी समजले आणि खऱ्या मनाने अंगीकारले तर माणसाचे भाग्य पलटण्यास एक क्षणही लागत नाही. आज मी तुम्हाला ही कथा सांगून दाखवणार आहे की माता लक्ष्मीची शक्ती विधवा स्त्रीच्या माध्यमातून घरात आणि कुटुंबात कशी प्रसन्नता आणते. मित्रांनो, ही एक अशी विधवा स्त्रीची संबंधित गोष्ट आहे जिच्याकडे समाज बहुतेकदा ज्या दृष्टीने पाहतो, अनेकदा लोक तिला अशुभ मानतात आणि शुभ कार्यापासून दूर ठेवतात. पण सत्य हे आहे की जिचा पती गमावला, जिचे संपूर्ण जग गमावले, ती जगातील सर्वात शक्तिशाली आत्म्यांपैकी एक बनते. आता मी तुम्हाला सांगून दाखवणार आहे की जेव्हा बाह्य सजावट संपते आणि अंतर्मनातील तेज जागे होते, तेव्हा विधवा स्त्रीमध्ये कशी शक्ती निर्माण होते. मित्रांनो, हीच ती शक्ती आहे जिला माता लक्ष्मी स्वतः आशीर्वाद देतात. जेव्हा मनाचे सर्वात मोठे दुःख सहन केले जाते, तेव्हा त्याची आत्मा तपस्वी बनते आणि जीवनातील सर्वात मोठी परीक्षा पूर्ण केल्यानंतर त्याच्याकडे ती शक्ती येते जी सामान्य माणसात नसते. मित्रांनो, अंतःकरणात अशी ऊर्जा निर्माण होते जी कोणतीही साधू, योगी किंवा तपस्वीपेक्षा कमी नाही. माता लक्ष्मी म्हणतात की आम्ही त्यांना प्रसन्न करण्यासाठी सोने, चांदी, मोठे अनुष्ठान आणि महागडे दान करण्याकडे धावतो. पण मित्रांनो, ईश्वर दिखाव्याने नव्हे तर भावनेने आणि पवित्र मनाने प्रसन्न होतो. याच कारणाने माता लक्ष्मी सोने आणि धनाने नव्हे तर शुद्ध मन आणि कर्माने आकर्षित होतात. मित्रांनो, सर्वात मोठे सत्य हे आहे की जिथे तपस्वी आत्म्याचा आशीर्वाद मिळतो तिथे दारिद्र्यता कधी टिकत नाही. आणि विधवा स्त्री जी दुःखाने शुद्ध झालेली आत्मा आहे, त्यागाची मूर्ती आहे आणि तपस्येच्या मार्गावर चालत आहे, ती ईश्वराच्या सर्वात जवळ उभी असते. जिच्या संसारात सर्व काही गमावले, तिला फक्त ईश्वरच आधार देतो. माता लक्ष्मी म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात धनाची कमतरता असेल, कर्ज चुकत नसेल, दुकान किंवा व्यवसाय नीट चालत नसेल, नोकरी अडकली असेल, घरात बरकट टिकत नसेल, कितीही मेहनत केली तरी भाग्य साथ देत नसेल, तर त्याचे समाधान पैशात, पूजेत किंवा अनुष्ठानात नाही. खरे समाधान एका तपस्वी आत्म्याच्या कृपेत दडलेले आहे. आता मित्रांनो, प्रश्न असा आहे की अशा स्त्रीकडून काय मागावे? धन, कपडे, खाणे, भेटवस्तू नाहीत. माता लक्ष्मी म्हणतात की त्याऐवजी तुम्हाला फक्त एक अदृश्य आणि गुप्त गोष्ट मिळाली पाहिजे. ही गोष्ट 2 दिवसासाठी फायदा देते, पण त्याचा प्रभाव संपूर्ण जीवनावर कायमस्वरूपी पडतो. आणि मित्रांनो, हे ऐकून पहिल्या क्षणी तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुम्हाला त्या विधवा स्त्रीच्या दुःखाचा एक छोटासा भाग घ्यावा लागेल. मित्रांनो, हे दुःख का मागितले जाते? हेच ते रहस्य आहे जे गुप्त आध्यात्मिक विज्ञानात दडलेले आहे. जे लोक फक्त पूजा, प्रसाद आणि मंत्र समजतात ते हे समजू शकत नाही, पण जे कर्म आणि ऊर्जेचे रहस्य समजतात त्यांना हेच ते दरवाजा मिळतो जो जीवनाचे भाग्य बदलतो. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात की दुःख मागण्याचा अर्थ असा नाही की ती स्त्री दुःखी होईल. दुःख मागण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तिच्या ओझाला वाटेकरी होण्याची परवानगी घेता. आणि जेव्हा कोणी व्यक्ती दुसऱ्याच्या दुःखाला वाटेकरी होण्यास तयार होते, तेव्हा त्याच्या जीवनातून दारिद्र्यता आणि
कंगाली दूर होते. मित्रांनो, कर्म म्हणते, जो दुसऱ्याच्या दुःखात वाटेकरी होण्यास तयार आहे त्याला ईश्वर आनंद बांधून देतो. आणि जेव्हा विधवा स्त्री, जी तपस्वी आत्मा आहे, मनातून आशीर्वाद देते, तेव्हा ज्या घरात तो आशीर्वाद पोहोचतो तिथे सोने थांबत नाही, पैसा थांबत नाही, सुख थांबत नाही आणि बरकत नेहमी राहते. मित्रांनो, आता तुम्ही रहस्याचे पहिले द्वार उघडले आहे, पण कथा अजून अपूर्ण आहे. माता लक्ष्मी म्हणतात की आता आम्ही त्या सर्वात गहन आध्यात्मिक रहस्यापर्यंत पोहोचलो आहोत, ज्यामुळे माणसाचे भाग्य वर चढते किंवा खाली पडते. हे रहस्य इतके सूक्ष्म आहे की सामान्य माणसाच्या नजरेत दिसत नाही, पण जो ते समजतो त्याच्या जीवनाशी दिशा बदलते. ही गोष्ट कर्म, भाग्य आणि ब्रह्मांडाच्या नियमांशी जोडलेली आहे. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात की जगात सुख आणि दुःख असे का येतात? प्रत्येक व्यक्ती या जन्मात जे भोगतो ते त्याने पूर्वजन्मात आणि या जन्मात केलेल्या कर्माचे फळ आहे. जसे पेरले तसे मिळाले, हाच कर्माचा नियम आहे. कोणी श्रीमंत का जन्माला येतो, कोणी गरीब का, कोणी सुखी का राहतो आणि कोणी का रडतो, याचे मूळ हाच कर्म सिद्धांत आहे. प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या, प्रत्येक गरिबी हे सर्व एखाद्या पूर्वीच्या कर्माचे फळ आहे. आणि जो व्यक्ती खूप आनंदी, सुरक्षित किंवा समृद्ध आहे, तोही आपल्या पूर्वीच्या शुभकर्माचे फळ भोगत आहे. मित्रांनो, विचार करा, जेव्हा एखाद्या स्त्रीचा पती तिच्या जीवनातून निघून जातो, जेव्हा तिचा पती मरतो, जेव्हा तिचा संसार उद्ध्वस्त होतो, तेव्हा ते दुःख कसे असेल? माता लक्ष्मी म्हणतात की हे दुःख सामान्य मनुष्याच्या समजुतीपलीकडे आहे. हे दुःख इतके मोठे असते की त्याच्या पूर्वजन्मातील अनेक वाईट कर्म एकत्र येऊन राख होतात. ते दुःख अग्नी बनून त्याच्या आत्म्याला तापवते आणि ती स्त्री त्या अग्नीतून जाऊन सोन्यासारखी शुद्ध हृदयाची बनते. माता लक्ष्मी म्हणतात की जगतीला अभागी समजू शकते, पण आध्यात्मिक दृष्टीने ती सर्वात पवित्र आणि शक्तिशाली आत्मा बनते. तिचा प्रत्येक अश्रू तपस्या बनतो, प्रत्येक आह त्याग बनतो, तिचे मौन ध्यान बनते आणि तिचे निस्वार्थ जीवन साधना बनते. म्हणूनच मित्रांनो, तिच्या आशीर्वादात शक्ती आहे आणि तिच्या श्रापातही शक्ती आहे. याच कारणाने म्हटले जाते की विधवेला कधी रडवू नये. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात की विधवा स्त्रीचे मन कधी दुखावू नये, कारण जो तिचे मन दुखावेल तो थेट आपल्या भाग्याला इजा पोहोचवतो. मित्रांनो, आता माता लक्ष्मी सांगतात की विधवा स्त्रीकडून दुःख मागण्याचे रहस्य हे आहे. तुमचे भाग्य कसे चमकते? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही खरंच दुःख विकत घेत नाही, तुम्ही दुःख वाटेकरी करता. जेव्हा तुम्ही तिच्याकडे जाता आणि मनातून, हृदयातून खऱ्या करुणीने म्हणता, आई, जे दुःख तुम्ही तुमच्या हृदयात सहन करत आहात त्याचा एक छोटासा कण मला द्या, जेणेकरून तुमचं ओझं थोडं कमी होईल. तेव्हा तुम्ही त्या स्त्रीकडून दुःख मागत नाही आहात, तुम्ही ब्रह्मांडाला संदेश देत आहात की मी कोणाच्या दुःखाला वाटेकरी होण्यास तयार आहे. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात की ब्रह्मांड त्वरित तुमच्या कर्माला ओळखतो. जगात लोक खुशी चोरतात, फायदा घेतात, फक्त मागतात, पण कोणाच्या दुःखाला वाटेकरी होणे खूप दुर्मिळ आहे. हीच ती आध्यात्मिक शक्ती आहे जी कंगाली आणि दरिद्रता दूर करते. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात की जसजसे तुम्ही कोणाच्या दुःखाला वाटेकरी होण्यास तयार होता, तसतसे भगवान तुमच्या जीवनातील दुःख हलके करायला सुरुवात करतात. त्या क्षणी कंगाली दूर होते, धनाचा प्रवाह सुरू होतो, भाग्याचे बंद दरवाजे उघडायला लागतात आणि जीवनात समृद्धी, यश आणि शांती उतरायला लागते. कारण तुम्ही कोणाचा ओझा हलका केला तर ब्रह्मांड तुमचा ओझा हलका करतो. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात की जेव्हा तुम्ही दुःख वाटेकरी होण्याची मनशा दाखवतात, तेव्हा ईश्वर तुमचे सुख वाढवतो. मित्रांनो, याच कारणाने अनेक लोक मंदिरात लाखो रुपये दान करूनही सुख मिळवत नाही. आणि काही लोक एखाद्या दुःखी व्यक्तीला खऱ्या हृदयाने 2 शब्द बोलूनही श्रीमंत होतो. कारण
ईश्वर चढावे नव्हे तर भावना पाहतो. माता लक्ष्मी हिरे नव्हे तर कर्म पाहतात. भाग्य दौलत नव्हे तर मानवतेचा तराजू तोलतो. मित्रांनो, आता माता लक्ष्मी सांगतात की हेच ते भाग्य आहे जो सर्वात रहस्यमय आणि जीवन बदलणारा आहे. आतापर्यंत तुम्ही समजलात की करुणा आणि परोपकाराचा भावभाग्य कसा पलटतो. पण ही फक्त भावना नाही, ही ब्रह्मांडाचे एक अचूक नियम आहे. जेव्हा माणूस आपल्या हृदयात ती खरी इच्छा निर्माण करतो की जर कोणाचा बोजा कमी झाला तर थोडासा दुःख मी सहन करेल, त्या क्षणी ब्रह्मांड त्याच्या आत ती शक्ती जागृत करतो. त्याच्यासमोर दरिद्रता, असफलता आणि दुर्भाग्य टिकत नाही. मित्रांनो, हे ते क्षण आहे जेव्हा माणूस आतून बदलत असतो. जेव्हा माणूस आतून बदलतो तेव्हाच जीवन बाहेरून बदलते. भाग्य बाहेरून नव्हे तर प्रथम हृदयात कळते. मित्रांनो, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे फक्त घेण्यासाठी येतात आणि दुसरे जे देण्यासाठी. जो फक्त घेतो त्याचे भाग्य मर्यादित राहते, पण जो देणे शिकतो त्याचे भाग्य अनंत होते. आणि देण्याची सर्वात महान गोष्ट काय? पैसा नाही, वस्तू नाही, तर कोणाच्या दुःखाचे थोडेसे वाटेकरी होण्याची भावना. ही सर्वात मोठी दान आहे, सर्वात मोठी तपस्या आणि सर्वात मोठे पुण्य आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या विधवा मातेच्या दुःखाला वाटेकरी होण्याची भावना ठेवतात तेव्हा तुम्ही तिच्या कर्मांना हलके करत असतात. आणि जेव्हा तिचे कर्म हलके होतात तेव्हा ती अंतःकरणातून आशीर्वाद देते. बोलू दे किंवा न बोलता तिचा आशीर्वाद थेट तुमच्या भाग्यात लिहिला जातो. लक्षात ठेवा, माता लक्ष्मी म्हणतात की जगातील सर्वात खरा आशीर्वाद त्या व्यक्तीचा असते जी दुसऱ्याच्या दुःखाला वाटेकरी होण्याची इच्छा ठेवते. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात की ज्याने दुःख सहन केले आहे त्याच्या आशीर्वादात अग्नी असते. जो फक्त सुखात राहिला त्याच्या आशीर्वादात आग नसते. पण ज्याने गमावले, सहन केले, रडले, त्याच्या आशीर्वादाने दगडावरही फूल उगवू शकते. विधवा स्त्रीचे अश्रू साधे पाणी नसतात, ते तपस्येच्या अग्नीत पवित्र झालेले असतात. तिच्या हृदयातून निघणाऱ्या आशीर्वादात ती शक्ती असते जी माणसाच्या जीवनातील सर्वात मोठ्या अडथळ्यांना एका क्षणात दूर करते. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तिच्या दुःखासोबत उभे राहता, काही मागता नाही, ओळख हवी नाही, बदल्याची इच्छा नाही, तेव्हा ब्रह्मांड तुमचे भाग्य त्या ठिकाणाहून उचलून त्या ठिकाणी पोहोचवतो जिथे तुम्ही स्वतः कल्पना करू शकत नाही. माता लक्ष्मी म्हणतात, करुणा ब्रह्मांडाची सर्वोच्च तरंग आहे. धन तिची सावली आहे, किस्मत तिची दाशी आहे आणि समृद्धी तिचा परिणाम आहे. ज्या दिवशी मनात करुणा जागी झाली त्या दिवशी घरात भरभराटीचा प्रवाह सुरू होतो. मित्रांनो, विचार करा, एक हृदय जे दुसऱ्याचे अश्रू पुसण्यासाठी तयार आहे, देव त्याला अश्रू कसे देतील? एक मन जे दुसऱ्याच्या त्रासाला वाटेकरी होण्यास इच्छुक आहे, देव त्याला त्रास कसा देतील? असं होऊ शकत नाही. देव खूप न्यायप्रिय आहे, पण त्यापेक्षा जास्त दयाळू आहे. जो दयेच्या मार्गावर चालतो त्याच्या मागे स्वतः लक्ष्मी आणि नारायण चालतात. मित्रांनो, जगातील सर्वात मजबूत व्यक्ती तो नाही जो खूप पैसा कमावतो, तर तो आहे जो दुसऱ्यांचे दुःख पाहून त्याचा हिस्सा स्वतःवर घेण्याची क्षमता ठेवतो. हीच खरी धनी होण्याची कसोटी आहे. जो व्यक्ती फक्त स्वतःसाठी कमावतो तो श्रीमंत होऊ शकतो, पण जो दुसऱ्यासाठी जगतो तो महाधनवान होतो. धन फक्त तिजोरीत राहत नाही, धन हृदयात राहते, आणि तिथे हृदयात दया असते तिथून धन, शांती, सन्मान आणि सौभाग्य कधी जात नाही. मित्रांनो, याच कारणाने तुम्ही पाहाल काही लोक कमी कमावतात पण त्यांच्या घरात कधी कमी होत नाही, आणि काही लोक खूप कमावतात तरीही त्रासात राहतात. का? कारण समृद्धी मेहनतीतून येत नाही, समृद्धी कर्म आणि करुणेने येते. मनाचा विशाल भाव सौभाग्याला आपल्याकडे ओढतो, जसे चुंबक लोखंड ओढतो. जेव्हा हृदय मोठे होते तेव्हा जीवन मोठे होते. आणि हे लक्षात ठेवा, माता लक्ष्मी घरात तेव्हाच पाऊल ठेवतात जिथे हृदयात दया जिवंत असते. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात, जिथे हृदयात करुणा नाही तिथे पूजा, मंत्र, कोट्यवधी रुपये आणि महागड्या भेटीही काही काम करत नाही. पण जिथे हृदयात करुणा असते
तिथे एक मुठभर तांदूळ, एक थेंब पाणी आणि एक खरा भावभाग्य बदलण्यासाठी पुरेसा असतो. मित्रांनो, याच कारणाने एखाद्या विधवा मातेच्या दुःखाला वाटेकरी होण्याची भावना फक्त आध्यात्मिक काम नाही, तर धनाचा सर्वात गहन, सर्वात गुप्त आणि सर्वात वेगवान प्रभाव करणारा नियम आहे. कारण दुःख वाटेकरी करणारा कधी दुःखी राहत नाही आणि दुसऱ्याचे अश्रू पुसणारा कधी कंगाल राहत नाही. ज्या दिवशी तुमच्या हृदयात ही भावना जागी झाली, समजून घ्या, भाग्य तुमच्यासाठी धावायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, आता हे रहस्य आणखी खोलवर समजून घ्या. हेच ते बिंदू आहे जिथे माणसाचे भाग्य खरंच पलटायला लागते. जेव्हा एखाद्याच्या जीवनात धन, प्रगती आणि यश थांबलेले असते, तेव्हा खरा कारण पैसा नसतो, तर अंतःकरणात जमा झालेल्या कर्माच्या भारी अडथळ्यांचा असतो. आणि जेव्हा हृदयात करुणा जागी होते, निस्वार्थ भाव उठतो आणि आत्मा एखाद्या दुःखीच्या दुःखात भागीदारी होण्यास तयार होते, तेव्हा तीच करुणा तो अडथळा कापते. जसे नाल्यात कचरा अडकला तर पाणी येत नाही, त्याचप्रमाणे जीवनात धनाचा प्रवाह थांबतो. मित्रांनो, अनेकाच्या मनात प्रश्न येतो, काय आम्ही जाऊन विधवा मातेला थेट सांगायचे की दुःख मला द्या, सर्व काही ठीक होईल, थोडे थांबा, असे सांगणे तिच्या बोलण्यासारखे होईल? हे का, समजा आणि माझ्यासोबत चाला. प्रक्रिया आहे, एक मौन साधना जी सांगता नाही, दाखवता नाही, ओळख हवी नाही अशी करावी लागते. या साधनेचा पहिला नियम म्हणजे भावशुद्ध असावा. जर मनात हे लालच असले की चला हा उपाय करून पाहतो, श्रीमंत होऊ, करोडपती होऊ, तर हे कधी काम करणार नाही. इथे पैसा मिळवण्याची इच्छा चालत नाही, इथे हृदयाची सफाई चालते. जेव्हा एखाद्या विधवा मातेचे दुःख पाहून तुमच्या हृदयात खरी करुणा उठते, जेव्हा डोळ्यात आपोआप ओलावा येतो, जेव्हा आपण म्हणतो जर मी तिचं दुःख थोडं कमी करू शकलो, तेव्हा समजा तुम्ही या साधनेचे योग्य झाला आहात. मित्रांनो, आता त्याचा योग्य मार्ग जाणून घ्या. तुमच्या आजूबाजूला एखादी अशी विधवा माता ओळखा जी आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत असेल, किंवा खूप खरी आणि धार्मिक असेल, किंवा जिच्या जीवनात खूप दुःख सहन केले असेल, किंवा ती तुमची नातेवाईक असू शकते, शेजारी राहणारी, गावातील एखादी माता, किंवा जी मंदिरात ये-जा करते. फक्त इतके लक्षात ठेवा की त्यांच्यासाठी तुमच्या हृदयात खरा आदर असावा. यानंतर पुढचा टप्पा आहे गुप्त मदत. हीच साधनेचे मूळ आहे. माता लक्ष्मी म्हणतात, जेव्हा ही सेवा आणि मदत शुद्ध भावाने होते, तेव्हा धन, सुख आणि समृद्धी जीवनात आपोआप येऊ लागते. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात, ही सेवा अशी असावी ज्यामुळे त्यांना कधीच कळू नये की मदत कोणी केली आहे. जसे त्यांच्या दारावर चुपचाप रेशन ठेवून देणे, कोणाच्या हातात काही पैसे ठेवणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च गुप्तपणे उचलणे, थंडी ब्लँकेट किंवा कपडे पाठवणे, किंवा एखाद्या शुभप्रसंगी नाव न सांगता मिठाई किंवा फळं पाठवणे. मित्रांनो, ओळख उघड होऊ नये, कारण माता लक्ष्मी स्पष्ट सांगतात, ज्या दानात अहंकार घुसला त्याचे पुण्य त्या क्षणी संपते, पण जो दान गुप्त असतो तो अनंत गुणा फळ देतो. हा शास्त्रांचा अटल सिद्धांत आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा क्षण येतो आंतरिक प्रार्थनेचा. जेव्हा तुम्ही ती मदत करत असता, किंवा तुमचे पाठवलेले सामान त्यांच्या दारावर ठेवले जात असते, त्यावेळी डोळे बंद करून, मन शांत करून, मोठ्या प्रेमाने आणि गहन करुणेने मनातून ही प्रार्थना करा. हे माता, तुम्ही त्याग आणि तपाची मूर्ती आहात. मी तुमच्या दुःखाला अनुभवतो. तुमचा ओझा थोडा हलका होवो, हीच माझी खरी इच्छा आहे. तुमच्या दुःखापैकी एक छोटासा कण मला द्या. मी त्याला सौभाग्य समजून माझ्या जीवनात स्वीकारतो, जेणेकरून तुमचा ओझा हलका होईल आणि माझ्या जीवनातून कंगाली कायमची संपेल. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात, हीच ती मागणी आहे जी तुम्हाला जगातील सर्व संपत्ती देते. ही धन मागणे नाही, ही कोणाचे दुःख चोरणे नाही, ही त्या पिढीला स्वतः सहन करण्याची निस्वार्थ इच्छा आहे, जी समोरच्या व्यक्तीला हलके करते. आणि ज्या व्यक्तीला ही भावना असते त्याला ईश्वर कधी रिकामे हात ठेवत नाही. मित्रांनो, एक गोष्ट आणखी खूप महत्त्वाची आहे. त्या क्रियेनंतर ती विसरून जावी. वारंवार विचार करणे, मोजणे किंवा परिणामाची अपेक्षा ठेवणे या साधनेला नष्ट करते. जसे शेतकरी बी पेरल्यानंतर शेत रोज खोदून पाहत नाही की अंकुर आला की नाही,
तो धैर्य ठेवतो, विश्वास ठेवतो आणि वेळ आल्यावर संपूर्ण शेत पिकाने भरतो. मित्रांनो, हाच नियम इथेही लागू होतो. जेव्हा ही साधना योग्य भावाने होते तेव्हाच दरिद्रतेचे नक्षत्र तुटते आणि धनसमृद्धी तुमच्या घराचा रस्ता शोधू लागते. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात, जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या विधवा मातेची गुप्त सहाय्यता करून झाली असते आणि मनातून तिच्या दुःखाचा एक अंश स्वीकारला असतो, तेव्हा समजा त्याने आपल्या जीवनाच्या मातीमध्ये भाग्याचा बीज पेरला आहे. आता वेळ, धैर्य आणि कर्म त्या बीजाला वृक्ष बनवते आणि त्या वृक्षातून धन, शांती, सन्मान आणि सौभाग्य आपोआप येऊ लागतील. याच करुणेने, याच मौन सेवेने आणि या शुद्ध भावाने मी माता लक्ष्मी माझ्या भक्ताच्या घरात नेहमी वास करते. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात, आता या कर्माला वेळ द्या, विश्वास द्या आणि श्रद्धा द्या. बिना आरडाओरडाचा, बिना दिखाव्याचा हळूहळू तुमच्या जीवनात बदल सुरू होईल. जे काम वर्षानुवर्ष अडकले होते ते अचानक बनू लागतील. जिथे पैसा थांबत होता की ते धनाचा प्रवाह वाहू लागेल. जे दरवाजे बंद होते ते आपोआप उघडू लागतील. ज्या अडथळा डोक्यावर चढल्या होत्या त्या हटू लागतील. कर्ज जे ओझे बनले होते ते उतरू लागेल. घरात जिथे क्लेश होता तिथे शांती उतरू लागेल. मनाची उदासीनता मिटेल आणि तिच्या जागी संतोष आणि स्थिरता येईल. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात, तुम्ही स्वतः अनुभवाल की एखादी अदृश्य शक्ती तुमचा साथ देत आहे. आणि लक्ष द्या मित्रांनो, ही शक्ती कोणाच्या तरी नाही, ही त्या पुण्याची शक्ती आहे जी तुम्ही एखाद्याच्या दुःखाचा ओझं हलकं करण्याच्या भावनेने कमावले आहे. त्या पुण्य जे त्या विधवा मातेला कदाचित कधीच कळणार नाही, पण त्या पुण्याला तुमच्या जीवनापर्यंत पोहोचवण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मित्रांनो, हे कोणती जादू नाही, हे सनातन धर्माच्या कर्म सिद्धांताचे थेट आणि अटल फळ आहे. जर तुमचा भाव निर्मळ असेल, निश्चय खरा असेल आणि मन स्वास्थ्यमुक्त असेल तर परिणाम नक्की मिळेल आणि भरपूर मिळेल. मित्रांनो, माता लक्ष्मी हे सांगतात की ही साधना धैर्य मागते. आज केले आणि उद्या करोडपती झालो असा नियम नाही. जसे झाडाला वाढवण्यास आणि फळ देण्यास वेळ लागतो, तसेच पुण्याला फळ देण्यास वेळ लागतो. तुम्ही तुमचे कर्म करत राहा, इमानदारीने, प्रेमाने, करुणेने. मेहनत तुम्हालाच करावी लागेल, पण भाग्य आता तुमच्यासाठी काम करेल. पूर्वी तुम्ही धनाच्या मागे धावत होता, आता धन तुमच्या मागे येईल. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात, गुप्तधन समुद्रात टाकलेल्या बीजाप्रमाणे असते, जे शांत दिसते पण त्याचे फळ तुफान बनून परत येतो. एक आणखी गहन गोष्ट समजा मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या विधवा मातेची सहाय्यता करतात तेव्हा फक्त तिचे पोट भरत नाही, तिचे हृदय भरते. तिला हे जाणवते की ईश्वराने तिला सोडले नाही. आणि जेव्हा एखाद्या तुटलेल्या हृदयातून आशीर्वाद निघतो तेव्हा तो आकाशात अडकत नाही, तो थेट त्या जीवनात बरसतो ज्याने निस्वार्थ भावाने मदत केली असते. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी एकद्या विधवा मातेला पाहिलंच दयादृष्टीने नव्हे तर सन्मान दृष्टीने पहा. ती दुर्बल नाही, ती तप आणि त्यागाची मूर्ती आहे. तिच्या आत साधनेची शक्ती आहे, वैराग्याची अग्नी आहे आणि आशीर्वादाचा अपार बल आहे. जर तुमच्या आत खरी करुणा जागी झाली आणि संधी मिळाली तर चुपचाप सहाय्यता करा. आणि सहाय्यता करताना मनातून फक्त इतके सांगा की आई, तुमचे दुःख थोडे माझ्या हिस्स्यात आणि तुमचा आशीर्वाद माझ्या जीवनात. मित्रांनो, माता लक्ष्मी म्हणतात, हीच एक कण भाग्याची संपूर्ण दिशा बदलवतो. हीच एक कण गरिबीच्या डोंगराला पाळतो. हीच एक कण जीवनाला सुख, शांती आणि समृद्धीने भरतो. हे कोणते साधारण ज्ञान नाही, हे त्या गुप्त रहस्यांपैकी एक आहे जे पिढ्यानपिढ्या फक्त काही लोकांना मिळते. ते तुमच्या जीवनात उतरवा आणि पहा कसे भाग्य स्वतः तुमच्या दारावर दस्तक देतो. हे सत्य आहे, हे धर्म आहे, हे कर्माचे अटळ सिद्धांत आहे. आणि शेवटी माता लक्ष्मी म्हणतात, जिथे करुणा जिवंत आहे तिथे मी स्वतः वास करते. मित्रांनो, याच कारणाने माता लक्ष्मी तिथे जात नाही जिथे फक्त धनाची पूजा होते. ती तिथे जाते जिथे हृदयात करुणा जिवंत असते. जेव्हा तुम्ही चुपचाप एखाद्या विधवा मातेचे दुःख हलके करता तेव्हा तुम्ही फक्त दान करत नाही, तुम्ही आपल्या भाग्याच्या मातीमध्ये बीज पेरता. त्या बीजाला दिखाव्याची गरज नसते ना प्रचारक, फक्त श्रद्धा आणि धैर्य हवे. आणि वेळ आल्यावर
तो बीज सुख, शांती आणि समृद्धी बनवून तुमच्या जीवनात उतरतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या विधवा मातेला पाहाल तेव्हा दया नव्हे तर सन्मान द्या. कारण कदाचित मित्रांनो, तुमच्या किस्मतीचा दरवाजा त्या आशीर्वादाच्या एका हलक्या दस्तकेची वाट पाहत असेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.